हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्यांना गिफ्टमध्ये मी गोल्ड देऊ की मोबाईल देऊ की ड्रेस देऊ की तिन्ही गिफ्ट देऊ आणि काय काय गिफ्ट आहे नक्कीच बघा. आज आमच्या हबीचा बड्डे आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मी तुम्हाला सांगितली होती की माझी पुरी फॅमिली कंप्लीट असल्याशिवाय आम्ही बड्डे कसा काय साजरा करू. तर मोठी मुलगी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिने तिच्या पप्पासाठी गिफ्ट आणलेलं आहे, जे तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. आणि आम्ही पण गणेश स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. तर आपल्या स्वरा मॅडमचा चांगल्या मार्काने ती पास झालेली आहे. हां मग केलं कोण नाही. पप्पाचा बर्थडे आहे, पप्पाचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी हॅपी बर्थडे कर पप्पाले. उठ लवकर, उठ उठ, जाय 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 पटकन, उठ उठ उठ. थांब ना, जाते ना तो. जा बेटा, हॅपी बर्थडे पप्पा. काय आहे मग हॅपी बर्थडे कोणाचा? हा म्हण हॅपी बर्थडे पप्पा म्हण. हे घे हॅपी बर्थडे. तर गणेशजी तर वाढदिवसा दिवशी पण अपसेट होते, कारण हे की त्यांना त्यांच्या फ्रेंडसोबत बड्डे करायचा होता. परंतु तुम्हाला सांगते, आमचं लग्न झालं तेव्हापासून गणेशजीच्या प्रत्येक वाढदिवसाला ना माझा आणि त्यांचा वाद होत होता. आणि मला राग आला की माझा राग एवढा डोक्यात जातो ना की मी काही मग बड्डे असो की काही असो, मी तो साजरा करत नसते. त्याच्यामुळे आजपर्यंत त्यांचा कोणत्याच वाढदिवस 5 वर्षात कोणताच मी साजरा केला नव्हता. तर परंतु आजचा दिवस मला त्यांचा खूप खास करायचा होता, म्हणून मी प्रयत्न केलं होतं. आणि माझ्या डोक्यात होतं की मला आज काय काय करायचं आहे. सकाळी उठली, नाश्ता केला, गणेशजीला पोह्यांचा नाश्ता करून दिला, मठ्ठा वगैरे करून दिलेला आहे. आणि गणेशजी निघाले. करून जात नाही का, संध्याकाळी करसाल. त्याला पाहिजे त्याच्या मित्रही संग वाढदिवस, आपल्या संग ते कसे करतील. नेहमी 12 महिने या माणसाच्या तोंडावर 12 वाजत असतात. तर मला त्यांच्या बड्डेला काहीतरी खास द्यायचं होतं. परंतु कसं आहे की आताच जे आम्ही शॉप लावलं आणि तसं पाहिलं तर हे जे शॉप लावलेलं आहे, तर हे शॉप मला त्यांच्या बड्डेच्या दिवशीच मला त्यांना द्यायचं होतं, म्हणजे बड्डे गिफ्टमध्ये. परंतु त्यांना घरी राहणं कंटाळा येत होता, म्हणून ते करत होते घाई की मला तू लवकरात लवकर शॉप लावून दे. तर आता त्यांचं नाश्ता पाणी वगैरे सर्व झालं होतं, तरीसुद्धा ते बोलले मला जाता जाता एकदा चहा करून दे. तर मी त्यांना चहा वगैरे करून दिलेला आहे आणि मठ्ठा वगैरे घेऊन ते निघालेले आहे. तर आता आम्ही मठ्ठा आणि लस्सी दोन्ही पण शॉपला ठेवत असतो आणि खूप छान असा रिस्पॉन्स आहे तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने. तर स्वरा आता गणेशजी गेले, दुसरी माझी जबाबदारी सुरू होते, ती म्हणजे स्वराविषयी. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही दिवसापूर्वी स्वराने एक एक्झाम दिलेली होती. तर ती एक्झाम आपल्याला 5वीत किंवा मग 8वीत असे 2दा देता येते. तर त्याच्यामुळे आता पण स्वराचं जे एज्युकेशन आहे ती RTEमध्ये आहे. परंतु मला असं ऐकण्यात आलेलं आहे की आता RTE जी आहे प्रोसिजर, ती सरकारने बंद केलेली आहे, कारण गरीब लोक सोडून श्रीमंत लोकसुद्धा त्याचा फायदा उचलत आहे. त्याच्यामुळे RTE प्रोसिजर बंद होत आहे किंवा झाली आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. तर नवोदय एक्झाम दिली आणि आपण त्याच्यात जर पास झालो तर आपलं संपूर्ण 12वीपर्यंत शिक्षण हे सरकारी म्हणजे ते नवोदय स्कूलमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये खूप छान एज्युकेशन दिलं जातं. तिथला विद्यार्थी जेव्हा बाहेर येतं ना, तर तो गव्हर्नमेंट जॉबला हमखास लागतोच आणि त्याच्यामध्ये जाण्याची खूप लोकांची स्वप्न असतात. परंतु काही लकी लोकांचाच तिचा नंबर लागतो आणि तिथं नंबर लागण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. परंतु काही लोकांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या मुलीला व्हिडिओमध्ये घेते,
देते किंवा मी सोशल मीडियावर आहे किंवा मी इन्फ्लुएन्सर आहे, म्हणून मी ना सर्व लक्ष माझ्या व्हिडिओवर देते आणि माझ्या मुलांवर मी लक्ष देत नाही. चला आता ही चाललेली आहे आता शाळेत. जा ना पटकन, बस येणार ना. आणि हे सगळे आरोप माझ्या मुलीने फेटाळून लावले, बरोबर ना. कारण मी माझ्या मुलीला ज्या वेळेत खेळायचं आहे त्यावेळेस खेळू देते, ज्या वेळेस तिला एन्जॉयमेंट करायची आहे त्यावेळेस मी एन्जॉयमेंटसुद्धा करू देते आणि ज्या वेळेस तिला व्हिडिओ बनवायचे असतात माझ्यासोबत मी त्यावेळेस व्हिडिओसुद्धा बनवू देते. कारण कसं आहे, नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास, त्यांना पण काहीतरी लाईफ आहे यार, त्यांना पण जगू द्या. नुसतं अभ्यासमुळे त्यांना डिप्रेशन येते, ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात आणि चुकीचं पाऊल निवडू शकतात. म्हणून मी तिला एक्झाममध्ये तर बसवलं होतं, परंतु काही दिवशीपूर्वी मी तिला समजावलं पण होतं, रिझल्ट जो येणार तो आपण बघूया. परंतु काल मुद्दामून मी तिला रिझल्ट खोटा सांगितला होता की मला बघायचं होतं की जर रिझल्ट फेल आला तर तिचं रिॲक्शन कसे बसणार आहे, तिला खरंच तिच्या आईबाबाने जे तिच्यासाठी करत आहेत ते त्याची तिला जाणीव आहे का, मला हे बघायचं होतं. परंतु खरंच ती खूप रडली आणि त्याच्यानंतर फायनल रिझल्ट मी तिला सांगून दिला होता की काय झालं. तर आता इथं माझं सर्व कामं आटोपली होती, स्वयंपाक पाणी वगैरे. तर सर्वात अगोदर मी काय केलं की देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर स्वराजचंसुद्धा मी आटपून दिलेलं आहे. आणि आता वेळ आलेली होती स्वयंपाक झाल्यानंतर गणेशजीला टिफिन द्यायची. तर डाळ पालक भात आणि पोळ्या केल्या होत्या आणि संध्याकाळी तर आम्हाला जेवणासाठी बाहेरच जायचं होतं. तर गणेशजीला मला गिफ्ट पण आणायचं होतं आणि इथं टिफिन घेऊन मी जाणारच होती. तर मला एक दादा बोलले की माझ्या गाडीवर चला, म्हणजे मी तिकडेच जात आहे. तर मी काय केलं, इकडे पसार पण आवरत होती, इकडे एक एक घास येत स्वराजला पण भरवत होती, कारण तिकडून येईपर्यंत मला उशीर होणार होता. मग बिचारा स्वराज तसाच उपाशी राहणार, म्हणून इकडं मी त्याला भरवत होती, इकडं गॅस कट्ट्यावरचा पसारा आवरत होती. म्हणजे माझ्या मागे किती धांदल असते, किती धावपळ असते ना, हे मलाच माहिती आहे. तर पुन्हा मग मी स्वराजला एक घास भरवत होती, पुन्हा इथं कामं करायला येत होती. तर गणेशजीला मस्तपैकी मला आता म्हणजे मोबाईलच द्यायचा आहे. परंतु बघा माझा बजेट सुरू होता, परंतु आता स्वरा तिकडं जाणार आहे तर स्वरालासुद्धा खर्च आहे थोडासा, नाही म्हटलं तरी थोडासा. आताच हे आम्ही जे शॉप लावला तर याच्यामध्ये माझे 50,000 गेलेले आहेत. त्याच्यानंतर भरपूर असे कामं आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की मोबाईल एवढा अर्जंट आहे. आणि गणेशजीला मी ॲनोराईड मोबाईल देऊ की नाही हे पण माझा विचार मागोपुढे चालू होता. तर फायनली मी शॉपवर पोहोचलेली आहे आणि हे जे शॉप तुम्ही बघत आहे याला मला अजून 10,000 खर्च लागला. मग मी गणेशजीला मागितली पार्टी. चला तर मी डब्बा घेऊन आलेली आहे गणेशजीचा, बघू शकता. डाळ पालक बनवलेला आहे आज मस्त. संध्याकाळी गणेशजीकडून आपल्याला मस्तपैकी पार्टी आहे. की एप्रिल फूल बनवू सांग आम्हाला. संध्याकाळी मला वाजते 11 घरी आली. आजच्या दिवस लवकर जरासं जेवण. अमित भाऊला घेऊन जाऊ पार्टीला, आपल्या दुकानासाठी त्याचं काम पडते ना, डब्बा बिब्बा आणून देतात. मग डबा नाही आता मग तुम्ही किती सांगून देत होती डबा पोचून देतो. मग तर सांगितलं काऊन नाही, डब्बा देऊन दे माझ्याजवळ. मग आपण असं वाटलं का तू डबा घेऊन जातो तिथंच बसतो. नाही बाबा. फ्रेंड्स, मी डबा वगैरे देऊन आली, मी पण जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता काही कपडे वाळू घालायचे आहेत. ते बघा, हे कपडे गणेशजीचे आहेत जे वाळू घालायचे राहिले, काही स्वराजचे पण आहेत. पण आता मी जर वर गेली उन्हात तर स्वराज पण माझ्या मागं येते. माझं पिल्लू पण येते माझ्या मागं. कोणतं चॉकलेट खाता पिल्लू? तर आज गणेशजीचा बड्डे आहे, आम्हाला केक कटिंग करायचं आहे. त्यांना सरप्राईज, मला आता तसं त्यांना सरप्राईज मोबाईलच द्यायचा आहे, परंतु बघू आता संध्याकाळपर्यंत. आणि तुम्हाला माहीत आहे की एका व्यक्तीला मी मुलगी मानलेला आहे आणि तिच्याशिवाय आमचा फॅमिली हा प्रोग्राम चांगला होणारच नाही किंवा तो बड्डे होणारच नाही. तर आता ती निघालेली आहे, थोड्या वेळात येणार आहे. तर तोपर्यंत मी लस्सी वगैरे करून घेते. खूप एक्सायटेड असाल ना तुम्ही पण, मी पण. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तर आमचा जाण्याचा प्लॅनिंग झालाच होता. तर मग मी इथं घरी आल्यानंतर सगळ्यात पहिली लस्सी मला बनवायची होती. तर गणेशजीचा मला कॉल आला की लस्सी बनवून दे. सकाळी मी मठ्ठा बनवून दिला होता, आता संध्याकाळी मला लस्सी बनवायची होती. तर पटापट मी लस्सी बनवून घेतली, कारण माझी मुलगी पण येणार होती, म्हणजेच की मनीषा. आणि मनीषाने आमच्या म्हणजे वाढदिवसाला येऊन, आम्ही बाकी कोणाला बोलावलं नव्हतं आणि एवढा काही आपला बड्डे मोठा पण नव्हता. आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं होतं आणि त्यांना गिफ्ट्सच द्यायचं होतं. बस एवढाच माझ्या मनात होता आणि मनीषाला कॉल केला होता.
तर फायनली आपल्या मनीषा मॅडमची एंट्री झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिला बिचारा या ऑटोवाल्यांनी दूरच उतरून दिलं आणि तिथून ती घरापर्यंत पायी आली होती फायनली. आणि मनीषाला पाहून स्वराज एकदम हॅपी झाला की माझी मावशी आली. आणि मनीषा आल्याबरोबर तिने जेवण केलं, ती फ्रेश झाली, आम्ही चहा घेतला आणि आम्ही थेट पोहोचलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो ज्वेलरी शॉपमध्ये, जिचं आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. तर माझ्यासाठी मंगळसूत्र घ्यायला आलो आम्ही. बघू शकता मोनिकाईच्या चॉईसने घेणार आहे. बघा इथे पण सुंदर चला मनीषाच्या लग्नाची आपल्याला तयारी करायची आहे. मनीषा म्हणते मोहिनीताई तुमच्या चॉईसने घेतो म्हणते सगळं. तर आता मोहिनीताई चॉईस करणार आहे. तर मनीषाने खूप साऱ्या चेन वगैरे बघितल्या आणि मी सुद्धा जेंट्स चेन बघितली होती. आणि गिफ्टमध्ये मी काय दिलं हे तुम्हाला थोड्या वेळातच दिसणार आहे. आज आमच्या हबीचा बड्डे आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मी तुम्हाला सांगितली होती की माझी पुरी फॅमिली कंप्लीट असल्याशिवाय आम्ही बड्डे कसा काय साजरा करू. तर मोठी मुलगी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिने तिच्या पप्पासाठी गिफ्ट आणलेलं आहे, जे तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. आणि आम्ही पण गणेशजीसाठी घेतलेलं आहे. तर इथं झालेली आहे खरेदी, बघू शकता. अजून एक घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर आता आपण बड्डे सेलिब्रेट करायला लवकर जाणार आहोत. तुम्ही फक्त वेट करत राहा की अजून गिफ्टमध्ये काय काय आहे. एप्रिल फूल बनवायचं एप्रिल फूल पण बनवायचं आहे. तर वेट करा, वेट. वेट अँड वॉच. वेट